नमस्कार। आता परत एकदा आलो आम्ही आमच्या चॅनलवर। मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा। इसके मुंह में पैदाशी सुपारी है, ये तोतला है। चॅनलवर चुकलं होतं। आत्ताच आलोय दोधानीला जाऊन। येता येता चिकन घेतलंय। आज आता बिर्याणीचा कार्यक्रम आहे आणि बऱ्याच वर्षांनी आता बिर्याणी बनवणार आहे आमची प्रिय बायको। सगळ्यात पहिलीच बिर्याणी खायला भेटणार आता लग्नानंतर। बऱ्याच वर्षांनी नाही, पहिल्यांदाच बनवती पहिल्यांदाच, फर्स्ट टाइम। बघू आता काय काय घेते, किती काय कशा प्रकारे बनवती, काहीच माहित नाही कशी टेस्ट होती बघू लास्टला। चिकन आणलेलं आहे अर्धा किलो, जास्त नाही घेतलं आम्ही, 3च माणसं आहे खायला। कशी होती कशी नाही बघायला बिघडली तर एवढा मोठा वेस्ट जाईल। लसूण निसायचं काम चालू आहे। आता चिकन धुतलंय, किती पाण्याने धुतलं? 3 का 4? 4 पाण्याने। लास्टला साबण लावला ना? साबण धुतलं ना? एवढं पांढरं शुभ्र कसं झालं? भांड्याच्या साबणाने धुवून घ्यायचं चिकन, समजा लाल राहिलं तर। बाहर निकालो इसको, बाहर निकालो। डायरेक्टर साहब रिलैक्स। क्या रिलैक्स यार, यहाँ पे शॉर्टकट का हुआ ट्रेड में लोग आलतू फालतू बातें कर रहे हैं। नेक्स्ट 1 चम्मच मीठ, चम्मच नाही चमचा, 1 चमचा बरं। कोणता? तो आपल्या डब्यामध्ये आहे तोच ना? मी शिकते गाईस, सो प्लीज। किती टाकायचा पण? मिरची पावडर 2 चम्मच टाक। 1 आणि 2। नेक्स्ट हळद टाक, हे अजून 2 टाक, म्हणजे 2। नेक्स्ट हळद टाकायची आहे गाईज, हळद पण टाका, हळद खूप इम्पॉर्टंट असते। नेक्स्ट मिक्स करून घ्या आता। झालं का? नहीं। लिंबू वगैरे काय नाही का? चमच्याने पण झाला असतो नाही, असं हाताने चांगलं मिक्स होतं। बोलायचं ना मला, जोपर्यंत माणूस प्रॅक्टिकल करत नाही ना एखादा प्रोजेक्ट, तोपर्यंत कळत नाही की कसं बनवायचं कसं। सायन्स मध्ये पण प्रॅक्टिकलच करावं लागतं ना, तेव्हाच जाऊन कळतं। म्हणून आज प्रॅक्टिकलच करून बघायचंय बिर्याणी। पहिलंच प्रॅक्टिकल लय मोठं घेतलं, हार्डवाला आहे ना? हा, पहिलंच प्रॅक्टिकल खूप अवघड आहे। बघू माझे फिजिक्स मिक्स करून झालंय, आता किती वेळ ठेवायचंय? किती वेळ ठेवायचं का मग मी? बाकीचा मसाला रेडी होईपर्यंत असंच ठेवा। हा, मसाला होईपर्यंत असंच रेडी ठेवायचा, असं माझी मम्मीने सांगितलंय, ती माझी ट्रेनर आहे। ओके। हा, आता किती? अर्धा किलो चिकनला किती कांदे घेतले? 6 कांदे। 1 किलो करायचे असेल तर 12 कांदे, मोठे 6 कांदे। बाकीचा सगळा मसाला घेतला, हात कापून घेऊ नकोस, लांब कर। हो, बिर्याणीला जास्त कांदे लागतात ना। बाकी टोमॅटो आहे, अद्रक, कढीपत्ता, कोथिंबीर, पुदिना, ते सगळं आता पिशवीत येते नंतर। हे बघा, आता कांदा कापून झालाय मस्त, एवढा सगळा कापलाय मी। आता नेक्स्ट हा लसूण झालाय। आता नेक्स्ट काय घ्यायचं का मम्मी? खंबीर ना? कोथिंबीर आणि पुदिना हे घ्यायचंय। पुदिना ठेवून दिला तो, कोथिंबीरच आहे ना। पुदिना किती घ्यायचा तरी? किती घ्यायचा? 5-6 फांद्या। हे बघा, आता हा लसूण अद्रक झालंय असं। आता ह्याला मिक्सर मध्ये टाकायचं, आपल्याला बारीक वाटून घ्यायचंय। लसूण पण ना ग, काय धुवून घेऊ? अद्रक आणि पुदिना। लसूण टाकू का याच्यात? लसूण टाक आधी, त्याच्यावर धुवून टाकते। लसूण वाटून घ्यायचा।
लसूण आणि अद्रक आणि कोथिंबीर आणि याला काय बोलतात पुदिना, हे सगळं वाटून घ्यायचंय. आता हे 3 मी धुवून आणते मग दाखवते. हे बघा आता हे अद्रक आणि पुदिना असं मी धुवून घेतलाय. तर हे मिक्सरमध्ये टाकायचं आहे. मी शिकून घेते बिर्याणी म्हणजे नेक्स्ट टाइम बनवायला, म्हणजे मी बनवू शकेल आणि माझ्या हस्बंड विल बी प्राऊड ऑफ माय सेल्फ की मी स्वतः एकटीने बिर्याणी बनवली. चला हे झाकण बंद. आता हे असं लावूया मिक्सर आणि मिक्सर चालू करू. चला बघू कसं झालंय. झालं का ग बारीक? नहीं. सी गाइस नाही झालं बारीक, थोडंसं अजून बारीक करावं लागल. लसूण दिसतोय है ना? हो गा असं लसूण दिसतोय ना. नाही झालं. पाणी टाकू का अजून? काय नको नको ना. अजून एक वन मोर टाइम गाइस, वन मोर टाइम. बघा मसाला इज डन. झालाय ना आता बारीक. यस अभी हुआ ना, अभी आएगा मजा. अभी मजा आएगा ना भिड़ो. आता प्रोसेसिंग फॉर नेक्स्ट स्टेप. काय नेक्स्ट स्टेप बोला. मोठं पातीलं हे घेऊ. हे वालं हे पातीलं घ्यायचं. असं घ्यायचं बर का, असं ठेवायचं. तर कोणाला येत नसेल तर सांगते. हम मालूम है तेरे बाप को मत सिखा चल. कॅन्सल, सॉरी, डिलीटेड. दिस पार्ट विल बी डिलीटेड. नेक्स्ट कोणतं घ्यायचं? हे वालं घ्यायचं. ह्यात काय करायचं? मोठे 3 चमचे भरून तेल टाकायचं. हे मोठे चमचे भरून तेल. दिस. चला जे जे झालंय ते साईडला. दिस इज चिकन मसाला. आता घ्यायचे तेल. ओ मा उघडत नाही येतं एका हातानं. 1 मिनिट. आता हे तेल ना, आता हे तेल घ्यायचं आपल्याला. हे फर्स्ट चमचा, ठीक आहे. हा सेकंड आणि हा थर्ड. चला 3 चमचे ना मम्मी. चला 3 झाले. आता नेक्स्ट. अरे गॅस तर पेटवलंच नाही. अरे क्या हो रहा है भाई. बिरयानी बनेगी क्या नहीं आज? बनाएंगे. गॅस ऑन. आता काय टाकायचं याच्यात? कांदा. गाइस थोडंसं तेल गरम होऊ द्यायचं आहे. सॉरी माझा ॲक्सेंट चेंज होत. अरे एक लसूण राहिला. चला तेलाचा आवाज आलाय. सगळा कांदा टाकायचा ना? सगळा कांदा टाकायचा. हा जेवढा पण कापलेला आहे. 6 कांदे होते बाय द वे हे मोठे मोठे. गाईज मी एका हाताने व्हिडिओ करते, सो प्लीज मॅनेज. बघणार आहे ना. ओ शिट, व्हॉट इज दिस? अरे देवा. करायचंय मिक्स करते. हा अजून ब्राऊन करून घ्यायचा. पूर्ण म्हणजे पूर्ण ब्राऊन ना. आणि प्लीज कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझे व्लॉग्स म्हणजे आमचे व्लॉग्स कसे वाटतात. काहीतरी सांगत जा यार. जेवढे कोणी व्ह्यूअर्स आहेत आमचे ते सांगत जा कमेंटमध्ये की कसा वाटतोय, आवडला या नाही आवडला. काहीतरी लिहित जा म्हणजे कळलं आम्हाला पण की आम्ही बरोबर करतोय की नाही करतोय. काय चुकत असेल ते पण लिहित जा कमेंटमध्ये. तेवढंच आम्हाला मोटिवेशन भेटतं तुमचे कमेंट वाचले की. प्लीज कमेंट करत राहा, लाईक पण करत राहा व्हिडिओला, सबस्क्राईब पण करा, शेअर पण करा.
हे बघा आता मी ह्याच्यात टाकलाय टमॅटोज. असा पूर्ण कांदा हे करून असा केला होता कांदा आणि ह्याच्यात आता हा टमॅटो टाकलाय. ठीक आहे, ह्याला पण पूर्ण गाळून घ्यायचंय. हे पहा अजून ही एकदम मसाला झाला पाहिजे बारीक. कांदा आणि टोमॅटो असा दिसला नाही पाहिजे. थोडा टाइम लागेल. गॅस फुल नाही ठेवायचा, गॅस कमीच पाहिजे तरच मग त्याचं होणार, नाही तर ते खाली लागणार सगळं. घामाला भाऊ माझी बिर्याणी होती का नाही आज? नहीं. हे टाकायचं आता हा वाटलेला मसाला जो अद्रक लसूण पुदिना आणि कोथिंबीर वाटली होती ना तो टाकायचा ह्याच्यात, जो की पडत नाही. पडला असं टाकून द्यायचं. ठीक आहे, ह्याला करायचं आता मिक्स. मम्मी गॅस मोठा करायचा का बारीक? हलवून घे गरगरान मग चिकन टाकायचं. गॅस मोठा करायचा का बारीक? काय काय टाकलंय त्याचं सांगितलं मी सगळं काय काय टाकलं. लेट लतीफला आम्ही सांगत नसतो, क्लास बुडला. लेट लतीफचा व्हिडिओग्राफर पण असे एवढ्या उशिरा येतात. असा मसाला करायचा असा आणि मग ह्याच्यात टाकायचं चिकन. काय टाकायचं? काय? चिकन. एक काम कर, नहीं. गॅस कमी कर थोडा. कमीच आहे ना आता, किती कमी करू? त्याच्यावर झाकण ठेव. तुझी रेसिपी नाहीये सो आय विल नॉट लिसन टू यू. ठीक आहे, बरं ठीक. कॉल माय ट्रेनर. ह्याच्यात मसाला राहिला होता, कोण सांगल मला? म्हणजे सांगायला एक माणूस पाहिजे का तुम्हाला? गाईस माझं पहिलं प्रॅक्टिकल, सगळ्यांचा पहिलं प्रॅक्टिकल चुकतच की नाही? चुकतं का नाही? नहीं. सांगा बरं. मग हे बिर्याणी प्रॅक्टिकल माझं फर्स्ट आहे तर चुकणारच ना माझ्याकडनं. मग चुकला तर मी दोन्ही हाताने तुला खाऊ घालीन. म्हणजे बिर्याणीची टेस्ट ओके नाही झाली का? मिक्स. त्याचं ऐकत बसलं की बास झालं. ओनली लिसन टू युअर ट्रेनर. आता हे चिकन त्याच्यात जाणार. कसं जाणार माहित नाही पण जाणार. असंच जाणार. बघा आता लगेच टाकायचंय पाणी, अर्धा ग्लास ना. हाफ ग्लास पाणी. मम्मी म्हणते 1 ग्लास. काय करावं आहे ट्रेनर. जाऊ दे, जो होगा देखा जाएगा. अपन बोल देंगे हम तो ट्रेन ही थे. कुछ भी घड़ भी गया तो है क्या नहीं? गाइस टेंशन नहीं लेने का, हिम्मत रखो, सब हो जाएगा. असिस्टंट हे काय घेतलंय? ह्याला म्हणतात लाकडं नाही, दालचिनी. ह्याला बोलतात 1 सेकंड ब्लॅक पेपर. ठीक आहे, येतं मला. ह्याला बोलतात लवंग. लवंगला काय बोलतात इंग्लिश मध्ये? काहीतरीच बोलतात यार, मला नाही माहित. ह्याला बोलतात बे लीव्स, आय थिंक सो. हा, ह्याला काय बोलतात यार लवंगला? कुणाला माहित असेल तर कमेंट मध्ये सांगा काय बोलतात लवंगला. नेक्स्ट काय घ्यायचं? हे बघा आमचे टीचर दालचिनी खातायत. वाव,
नेक्स्ट सांगा ना सर. बादल मॅडम. बादल फुल. बादल फुल, ढगाचं फुल घ्यायचं एक. बादल फुल. खोला पटकन. बादल हे असं असतं बादल फुल. हे घ्यायचंय. किती घ्यायचंय? 3. अच्छा, हे एवढं घेतलं. हे एवढं अर्धा किलोला एवढंच घ्यायचं का? 3 बादल फुल घेतलेस का? ठीक आहे. नेक्स्ट. हा तांदूळ घेतलाय. हा कोणता आहे तांदूळ? बासमती आहे का? कोणता आहे? कोणता आहे? मान. हा, नक्की का? कमेंट मध्ये सांगा बरोबर आहे का नाही. बिर्याणीचं तांदूळ. नेक्स्ट काय आहे हे? शहाजिरे. घे ना पटकन. हे झाले शहाजिरे. हे एवढे घ्यायचेत ना. आता हे काय? तेल. ह्याच्यात काय करायचं आपल्याला? हा, 1 मिनिट. आता हे सामान त्याच्यात टाकायचं आपल्याला. एक टाकले लावून. नेक्स्ट. लवंगा, दालचिनी, बादल फुल टाकायचं. फक्त शहाजिरे टाकू नको. शहाजिरे नंतर जळत येते. लक्षात ठेवा, शहाजिरे जळतात ते नंतर. तेजपत्ता पण टाकून द्यायचा ना. हा, त्याला काय मम्मी तू टाकून काढून टाकायचं. टाकलं. पाण्याची टाकून 2 तांबे पाणी टाकून 2 तांब्या पाणी. आता हे तांदूळ. हे बघा, आता हे असं झालंय. ह्याच्यात टाकले सगळा खडे मसाले. शहाजिरा पण टाकून दिला. आता हे शिजतं इकडं. हे शिजून घ्यायचंय चांगलं. ह्याला किती मिनिटं ठेवलं ग मम्मी आपण पाणी टाकून? अर्धा तास झाला त्याला चिकनला. अर्धा तास ना. टाकणार चिकन मसाला. चिकन मसाला 1 चमच. Guys, आता चेक करूया तांदूळ शिजला. अयो, कसं झालं ग? पूर्ण शिजून घ्यायचा ना ग मम्मी. नाही, आता बघ ना, थोडासा राहिलाय ना. बघ ना तू. हे राहिलाय ना. आपण झालाच आहे ना ऑलमोस्ट. त्याला पुढं बघ. ऑलमोस्ट झालाच आहे हा. मग काढून घ्यायचं का आता लगेच? नाही. झालाच आहे पण तो भात. आता हे काय? माझ्या मम्मीने एक जोक क्रॅक केलेलं आहे. त्याच्यासाठी असते. तर हे असं सगळं मसाले काढून घ्यायचे. खडे मसाले हे सगळं काढून घ्यायचं. अडचण नको. खाताना अडचण नको. डायरेक्ट तोंडात गेला पाहिजे भात. बरोबर ना. ब्रेक, स्पीड ब्रेक नको. डायरेक्ट सरळ रोड पाहिजे. आता लगेच आपण लेअरिंग करणार. हे लेयर्स, असे लेयर्स करायचे है ना. ये देखिए, बिरयानी के इंतजार में कुछ कहना चाहेंगे आप? नहीं. कहिए जरा लोगों से, दर्शकों से. काय नाही, आता वासानीच पोट भरत चाललंय. चल झूठा.
अजून मग खाणार नाही का बिर्याणी आज? खाणार ना, 1 वाजला तरी खाणार ना. ट्रेनर सांगते की हा भात खाऊन बघायचा. ठीक आहे, असं भात घ्यायचा. चव आहे का? एवढी छान चव कळणार आहे तुम्हाला? अगं थोडा असा खाय ना मग. हा बरोबर आहे. आता टाकते काय 2 चमचे. काय टाकू? ते काम अच्छा ह्याच्यात का? घालू असा घातला काढू नाही आलं. अच्छा असं चेक करायचं आपल्याला काय टेक्निक. मेरी जिंदगी की पहली बिर्याणी. मेरी जिंदगी की पहली बिर्याणी. खा आणि आता आम्हालाही खाऊ द्या. झाली ना आता है ना ग? झाली ना मम्मी? नाही कमी केला. परत झाकण गाईस. म्हणजे झाले आता कांदा. As per your convenience. कर ओपन कर. रुको जरा सबर करो. बोला धक्का बुक्की नहीं करने का, आराम से लेने का. अशा प्रकारे बिर्याणी झालेली आहे आणि नंबर 11 नादच केला बिर्याणीचा. बघूया टेस्ट कशी झाली. बस थोडी लिमिटेड दे. बस ये बिर्याणी. मम्मी तुला पण वाढते का? हे बघ तुलाच वाढली. बस काय मला एक ताट घे ना. आण ना. कशी लागली? हा 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 आता करतो नंतर मग म्हणतो नव्हती. एक नंबर. अशा प्रकारे बिर्याणी बनलेली आहे आणि एकदम मस्त टेस्ट आहे. खरंच का? हो एकदम खरंच आवडली मला. मम्मी आता फक्त खाऊ द्या आता आरामात बस.
खात खरं. आता लय वाट पाहिली बिर्याणीची. येस. आता मम्मीचा रिव्ह्यू. मम्मीनेच बनवली आहे पण तरी त्याने बनवली एकदम भारी बनली बिर्याणी. खा आता खरं, खाल्लं पण नाहीच. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. आज की मजदूरी यहीं खत्म करते हैं. अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार. मुझे नहीं पता, मुझे 2 मिलियन लाइक्स चाहिए, कैसे ना कैसे करके मुझे चाहिए. इतना झिला मैं कभी नहीं होऊंगा अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें झिलाऊं. मुझे चाहिए ही चाहिए. तो लाइक मारो, और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. अब मैं भी जा रहा हूं, मुझे पैसों के पीछे भागना है. बाय.